मी कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। नगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात गदारोळ झाला होता। या कुस्तीबाबत चौकशी समितीने अहवाल सादर केला होता आणि त्यानंतर काबलिये यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला। तर आपण पाहतोय कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। नगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर राज्यात गदारोळ झाला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये। आपण पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधूच, मात्र ही अपडेट आपण पाहतोय। नितेश काबलिये यांचं 3 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलेलं आहे। कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेनं काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित केलंय। नगर इथे झालेल्या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर खरं तर गदारोळ झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीचा जो सामना झालेला होता, या सामन्यामध्ये प्रचंड वादंग निर्माण झालेला होता आणि नितेश काबलिये जे पंच होते, ज्यांची आणि शिवराज राक्षेची वादावादी झाली होती, हे परिवसन अगदी लात मारण्यापर्यंत गेलं होतं पंचांना आणि त्याच्यावरून मोठी टीका कुस्ती क्षेत्रातून झालेली होती। पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची जी चितपट लढत झालेली होती, त्यावरून हा सगळा वाद जो आहे तो झालेला होता आणि त्यावरून तक्रारीही झालेल्या होत्या। त्यामुळे कुस्तीगीर परिषदेनं विलास कथुरे जे आंतरराष्ट्रीय पंच आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली होती। या समितीने जो चौकशीचा अहवाल दिलाय, या अहवालामध्ये जे निलेश काबलिये त्यांच्यावर 3 वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना 7 दिवसांची वेळ देण्यात आलेली आहे। त्यांचं म्हणणं त्यांनी 7 दिवसामध्ये मांडावं, अन्यथा हा आदेश जो आहे, निर्णय जो आहे, या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। कुस्तीगीर परिषदेकडून काबलिये यांना कळवण्यात आलेलं आहे। आता ते नेमका याबाबत काय खुलासा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात एक पत्रक जे आहे ते कुस्तीगीर परिषदेने काढलेलं होतं आणि त्यावरून ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सध्या आपल्यासोबत महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे। नितेश काबलिये यांच्यावर 3 वर्षांसाठी ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कोणकोणते मुद्दे आणि कोणत्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे? अच्छा, सर्वप्रथम सर्वांना नमस्ते माझा। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची मी दुरुस्ती करतो की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून कारवाई करण्यात आलेली आहे, कुस्तीगीर परिषद नाहीये। त्याच्यानंतर 2 नंबर असं की आपण पाहिलं की अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडल्या, त्याच्यामध्ये गादी विभागाच्या अंतिम लढतीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेच्या कुस्तीतून वादिवाद झाला होता आणि त्याच्यामध्ये शिवराज राक्षेने आमचे जे मॅच चेअरमन दत्तमन यांना लाथ मारली होती आणि याच्यामध्ये प्रचंड वाद निर्माण झाला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने त्या कुस्ती संदर्भात एक चौकशी समिती नेमली होती। त्याच्यामध्ये विलास कथुरे जे आंतरराष्ट्रीय पंच आहेत आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी विलास कथुरे यांच्या चौकशी समितीचा अहवाल महाराष्ट्र कुस्तीगीर संघास प्राप्त झाला आणि त्या अहवालामध्ये जे मॅट वरती काम करणारे पंच होते नितेश काबलिये यांना त्या अहवालामध्ये दोषी धरण्यात आलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाने एकत्रित बसून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीने निर्णय घेतला की जर पंच चुकत असेल तर पंचावरती आपल्याला कारवाई करावी लागेल। म्हणजे ज्याप्रमाणे कुस्तीगीर चुकला तर आम्ही कुस्तीगीरावर कारवाई करतो, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच पंचावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि पंचाला वरती आम्ही 3 वर्षाची बंदी घातलेली, म्हणजे निलंबनाची कारवाई केलेली आहे। बरं,
संदीपजी धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर आपण पाहतोय कुस्तीपंच नितेश काबलिये यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेकडून काबलिये यांना 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे. नगर इथे ही कुस्ती स्पर्धा झाली होती आणि या कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमधील काबलिये यांनी घेतलेल्या निर्णयावर हा गदारोळ निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता हा कारवाईचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढची बातमी पाहूयात.